नमस्कार मित्रांनो, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजमधला फरक सांगतो. आजकाल काही मुलं लव्ह मॅरेज करत आहेत आणि पूर्वपार चालत आलेला अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेजमध्ये काय असते माहिती आहे का? आई वडील त्या मुलीला नवरा विकत आणून देतात. आता बघ, माहीत असतं तुम्हाला, ते पूर्ण खोलवर बोलणार नाही. नवरा विकत आणून दिलेला असतो म्हणून तो नवरा त्या बायकोची किंमत करत असतो, कारण त्या बायकोने त्याला विकत घेतलेलं असतं. आणि आजकाल अरेंज मॅरेजमध्ये सगळं फुकट मिळते आणि तुम्हाला माहीत आहे फुकटचा माल कसा असतो ते. त्याच्यामुळं ती आता हिच्यासोबत 2 वर्ष राहते, पुन्हा हिचं मन भरते, त्यानं दुसरी बघत हिंडते. पण अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. ह्यांचं दुसरी बघितलं, जी लग्न जुळणारे असतात ती सगळे टाळायला ह्याच्या चपला मारा चालू करतात. त्याच्यामुळे अरेंज मॅरेजला भीती असते, आपल्याला विकत आणलेला आहे, नीट इथं तेल राहावं. पण लव्ह मॅरेजला काय भी आहे? ती फुकट आलेला माल, फुकटचा माल. आज इथं, उद्या तिथं, परवा अजून कुठं. आणि सगळ्यात जास्त डिवॉर्सची जी केसेस कोर्टामध्ये चालल्यात ही लव्ह मॅरेजमधले आहेत. आता बघा बाबा, अरेंज मॅरेज करून मायला, बापाला, बहिणीला, भावाला जिम्मेदार ठेवायचं का लफडं करून स्वतःची इज्जत बी घालून घ्यायचं आणि पुन्हा ते फुकटचा माल गेला बोंबलत. पटलं तर घ्या, शिवाय द्यायच्या नाही. शिवाय दिल्या तर मी त्यापेक्षा घाण शिवाय परत देणार. तसं तर कमेंट बॉक्स मी बंदच ठेवणार आहे, कारण मला माहिती आहे फुकटे लोक काहीच काम नसते, त्यांना शिवाय देतात. अरे या लव्ह मॅरेज तरी केलं तरी अरेंज मॅरेज करा रे. घरच्यांना सांगा माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला करून घ्यायचं आहे, तुम्ही त्याच्या घरी परस्पर श्रेष्ठता घेऊन जावा, सोयरी घेऊन जावा आणि मला हीच मुलगी करून द्या असं सांगा. ते पण सक्सेस होतं आहे. पण पळून जाऊन लग्न करू नका बापानो. मायची बापाची नाका कापू नका, इज्जत घालवू नका आणि स्वतःची बी इज्जत घालू नका आणि स्वतःचं आयुष्य बी बरबाद करू नका. धन्यवाद.